Good afternoon, student. Welcome to our English session. Last lecture ला आपण 4.5 फेस्टिवल ऑफ नॉर्थ ईस्ट इंडिया या पाठाचा काही भाग पाहिला होता. आज आपण त्या पाठाचा पुढील भाग पाहणार आहोत. The Spring Festival or a chapter court is an important occasion mostly celebrated in Mizoram. Men and women of all ages wearing traditional dresses and headgear perform folk dance and sing traditional songs of this occasion. Drums, gongs and the cymbals added to the festival air. पहा मुख्यतः करून की मिझोराममध्ये साजरा होणारा एक महत्त्वाचा सण म्हणजे वसंत उत्सव, म्हणजे तो स्प्रिंगमध्ये येतो. स्प्रिंग म्हणजे काय? वसंत ऋतू किंवा चपचार कूट. या दिवशी सर्व वयोगटातील स्त्री पुरुष पारंपरिक वेशभूषा परिधान करून डोक्यावरती पगडे आभूषणे घालून लोकनृत्य करतात आणि पारंपरिक गाणी गातात. ड्रम्स, गॉंग म्हणजे काय तर थाळीसारखे वाजवणारे एक वाद्य आहे आणि झांजाचा नाद या उत्सवामध्ये आणखीनच भर टाकत असतात. आता नेक्स्ट पॅसेज. वांगला or the 100 Drums Festival is the most important festival celebrated by the Goros in the village of Meghalaya. आता पहा, वांगला किंवा शतढोल उत्सव हा मेघालयातील गावातील साजरा केला जाणारा गारो लोकांचा सर्वात महत्त्वपूर्ण सण आहे. This harvest festival is celebrated to mark the end of the period of hard work, which naturally brings a good harvest. In the dance performed during the festival has two parallel lines, one of men and another of women, clad in their festival costume, which the men beat the drums and lines of dance move forward together in a rhythmic manner. पहा की यामध्ये सुगीच्या काळात केल्याच्या मेहनतीचा सांगता आणि अर्थातच त्यामुळे येणाऱ्या भरघोस पिकाची फलश्रुती म्हणून हा सुगीचा उत्सव साजरा केला जातो. या निमित्ताने केल्या जाणाऱ्या नृत्यात दोन समांतर रांगा तयार केल्या जातात. सणासुदीची वेशभूषा परिधान केलेली पुरुषांची एक रांग आणि महिलांची एक रांग आणि पुरुषांची एक रांग. पुरुष ड्रम वाजवतात तर नर्तिकांचा रांगा तालासुरात एकत्र पुढे मागे करत नाच हे करत असतात. The main feature of festival in Tripura is that all the people join the celebration. Many of the dance performed during some of the festivals represent hunting, fishing, food gathering, and various other activities. Some of the festival attract people from all over India. त्रिपुराच्या सणांचे की प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे सर्व लोक ह्या उत्सवामध्ये आनंदाने सहभागी तर होतातच. यातील काही सणांमध्ये सादर केली जाणारी बरीच नृत्य, हंटिंग म्हणजे शिकार, मासेमारी, अन्न गोळा करणे आणि तत्सम गोष्टींचे प्रतिनिधित्व केले जाते. यातले काही उत्सव बघण्यासाठी देशभरातून अनेक लोक येत असतात. Nagaland consists of different groups of people who are unique in their costume and traditions and the festivals they celebrate. नागालँडमध्ये विविध प्रकारचे विविध चालीरीतीचे परंपरा आणि संस्कृतीचे लोक राहतात. जे लोक विविध सण आपापल्या पद्धतीने साजरे करत असतात. Song and the dance form soul of this festival through which their oral history is passed down.
गाणी आणि नृत्य हा या उत्सवांचा मूळ गाभा असतो, ज्यातून त्याच्या मौखिक परंपरा पुढच्या पिढीपर्यंत हे पोचवलेल्या जातात. द मेजर फेस्टिवल इज मोआस्तू, celebrated mainly in the village after the sowing season. पहा, मोआस्तू हा कापणीच्या हंगामानंतरचा मुख्यत्वे खेडोपाडी साजरा होणारा हा सण आहे. ड्रेस इन कलरफुल क्लोथ्स अँड हँगर्स डेकोरेट विथ फिदर ऑफ वाईल्ड बोर टक्स द व्हिलेजर्स डान्स द ट्रॅडिशनल म्युझिक. विविध रंगी वेश आणि जंगली डुक्करांचे सुळे व पिसांनी सजवलेल्या पगड्या डोक्यावर घालून गावकरी लोकसंगीतावर नृत्य हे करत असतात. Hardly a month passes in any of the 7 states without a festival or two. Most of them have a religious importance of significance, as the people offer thanks to the gods for a good harvest, to prosperity of us, for protection against calamities, and these celebrations also help to encourage culture and the artistic activities and bring out the natural talent of the people. या 7ही राज्यांमध्ये क्वचितच एखादा महिना कोणत्याही सणाविना जात असे. बऱ्याचशा सणांना धार्मिक महत्त्व असते. या निमित्ताने लोक चांगल्या सुगीच्या हंगामातून आलेल्या भरभराटासाठी देवाचे आभार मानतात आणि कोणत्याही आपत्तीपासून संरक्षण मिळावे म्हणून प्रार्थना करतात. त्याचबरोबर हे सण समारंभ सांस्कृतिक आणि कलात्मक उपक्रमांना प्रोत्साहन देत असतात आणि लोकांमध्ये नैसर्गिक कलाविष्कारांना उत्तेजनही देत असतात. अशा पद्धतीने हा पाठ इथला आपला संपलेला आहे. याचे मार्जिन क्वेश्चन असतील, वर्कशॉप असेल, हे आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. तुम्हाला मी जे हार्ड वर्ड्स देणार आहेत ते तुम्ही पाठ करायचे आहेत आणि पाठ झाल्यानंतर ते मला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती लिहून पाठवायचे आहेत. थँक्यू. सी यू अगेन इन आवर नेक्स्ट इंग्लिश सेशन.